दिलेल्या माहितीनुसार शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील या घडामोडीचा सारांश आणि महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. प्रमुख मुद्दे. शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प केवळ नकाशावर अलाइनमेंट न बदलता तो पूर्णतः रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड उमेश देशमुख आणि महेश खराडे यांनी केले. विरोधाची मुख्य कारणे. आंदोलकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. सुपीक जमिनीचे नुकसान. महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीखालील सुपीक जमीन नष्ट होण्याची भीती आहे. उपजीविकेवर गदा. शेतकऱ्यांची घरे आणि त्यांच्या रोजगाराची साधने धोक्यात येणार आहेत. पर्यावरणीय ऱ्हास. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल असा दावा करण्यात आला आहे. लोकशाहीचा अभाव. स्थानिक जनतेला किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोप होत आहे. आंदोलकांचा पवित्रा. केवळ रेखांकन, रूट अलाइनमेंट बदलणे हा यावरचा उपाय नाही, कारण हा प्रकल्पच जनविरोधी आहे. शासनाने प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याऐवजी तो तात्काळ रद्द करावा. मागण्या मान्य न झाल्यास हा लढा शांततामय आणि लोकशाही मार्गाने सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते, जे या प्रकल्पाबाबत असलेला तीव्र असंतोष दर्शवते. आज शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीनं या महाराष्ट्रामधून सांगली जिल्ह्यामधून शक्तिपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे, या मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की आम्ही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून रेखांकन बदलत आहोत. परंतु रेखांकन जरी बदललं तरी या जिल्ह्यातला कोणता ना कोणता तरी शेतकरी हा भरडला जाणार आहे. आज जे अनधिकृतपणे काही फेसबुक आणि त्याचबरोबर व्हॉट्सअपवर गावांची नावं आलेली आहेत, त्या गावामधून सुद्धा नुकतंच 15-20 वर्षापूर्वी पाणी फिरलेलं आहे. 2-3 योजना पूर्णत्वाकडे गेलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या भागातले आत्ता जमिनी कुठं पाण्याखाली आलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणचे जे बागायत आहे ते बागायत वाढवण्याच्या ऐवजी त्या बागायती जमिनी हा या महामार्गामध्ये जाणार आहेत. तिथल्या शेतकरीसुद्धा उद्याच्या काळामध्ये हे विरोधात उतरणार आहेत. अगोदरचे तरी शेतकरी त्याच्यामध्ये आहेतच, पण आणखीन ही संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातले सगळे शेतकरी या आंदोलनामध्ये राहतील, हा इशारा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना देत आहोत.